मस्तपैकी पूजा केलेली आहे आणि छान पूजा केलेली तिने. प्रसन्न वाटतं फुलं वाहिली की. आणि आफ्टर लॉंग टाइम आमच्याकडे फुलं आली. तर ते मंदिराच्या तिथं पाणी साठलं होतं म्हणून फुलंच नव्हती, पण दीदीने दुसरीकडून आणले. दत्ताला पण वाहिले तिकडं आणि मस्त वाटते आता प्रसन्न. चला 9:05 झाले. चला 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 9:05 झाले. आता कपडे वाट टाकतो, नाश्ता करायचा, अजून आवरायचंय. मी तर असेच बसले होते आज. आणि चलो आज काय नाही केलं. शट अप. काय नाही आता आज आराम झाला. आराम पण महत्वाचा आहे गाईज. आणि चलो बाय बाय. हॅलो गाईज. मी आले आमच्या स्कूलमध्ये. मग मी आज त्यांच्याकडे आले आणि राहतात प्राधिकरणामध्ये. आणि मस्त एवढा मस्त व्ह्यू दिसतोय ना ह्यांच्या टेरेसवरून, तर बघू शकता तुम्ही इकडं. आणि मॅडम पण काढणार आहे आता यूट्यूब चॅनल. काढल्यावर तुम्हाला मी सांगते, ह्यांना पण सपोर्ट करा. माझे जेवढे सबस्क्रायबर त्यांनी पण इकडे जावं. आणि आता मस्त आम्ही गप्पा वगैरे मारल्या छान. आता मी थोड्या वेळातच निघल घरी. आणि काय बोलायचं. मी स्मिता, आकांक्षाची फ्रेंड आहे. मला तिचे व्हिडिओ खूप आवडतात. तुम्ही पण तिला लाईक आणि सबस्क्राईब करत जा. तिचे व्हिडिओ खूप छान असतात, युनिक असतात आणि ती खूप मस्त करते सगळ्या व्हिडिओज. सो तुम्ही तिला प्लीज सपोर्ट करा. ती खूपच छान पुढे जाईल तुमच्यामुळे. थँक्यू. खाली जातो आणि मी पण निघते आता जरा वेळानेच. चलो बाय बाय बाय. गाईज संडे मॉर्निंग आणि एवढा जोरात पाऊस पडतोय ना, तुम्हाला दाखवते मी. एवढा जोरात पाऊस पडतोय ना, रात्रीपासून पाऊस आहे. आता परत मंदिर पाण्याखाली जाते का नाही काय माहिती. मला तर प्रश्न हेच आहे. पटकन मी उठून चार्जिंगला लावले फोन. आता वाजलेत 8:45 आणि एवढा जोरात पाऊस पडतो. तुम्हाला दिसत असेल जबरदस्त. हे बघा खिडकी वगैरे मध्ये बघा तुम्हाला दिसेल. तिथं तर स्पष्ट दिसतंय ब्लॅक ह्याच्यात डेंजर पाऊस. आणि इथं सगळं हिरवळ कवळी वाढली बघा. करदई आली इथं, करदई. हे बघा सगळं वाढलंय, सगळं वाढलंय. आणि असा हा डेंजर पाऊस पडतोय रात्रीपासून. हॅलो, आता वाजलेले आहेत रात्री 9:10. सगळं जेवण वगैरे झालं. दूध तापायला ठेवले आणि तिकडे आम्ही हांतरून वगैरे पण टाकले. तिकडे नेहमीप्रमाणे कपडे आहेत म्हणून मी ह्या साईडनीच बोलते. आणि आज आम्ही काहीतरी करणार आहे. नवीन नाही, आम्हाला खूप दिवसापासून करायचं होतं. आज आम्ही दोघी पण जरा चंपी करणार आहे. आज संडे पण आहे, पण आम्ही जरा गरम तेल करून म्हणजे केसाला तेल लावणार आहे गरम करून जरा. त्यासाठीच मी इथं आले. वाटी घेते, त्यात थोडं तेल टाकते. आकांक्षा पण येते. असं मला वाटतंय की जरा गरम करून तेल लावावं, कारण इकडे आल्यापासून केस खूप म्हणजे खूप गेलेत, काहीच नाही राहिले. काय सांगायचं आता. तिकडं तरी बेटर होते, म्हणजे खूप 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 चांगले होते. इकडे आल्यापासून सगळे माझे केस गेलेत आणि खूप गळायला लागलेत केस. डेंजर. इकडचं पाणी अजिबात सूट नाही झालं, खूप गेले. आणि काय माहिती काय खूप माझे, मी दाखवू पण नाही शकत एवढे माझे केस गेले. आणि त्यात मी वेणी घातली, दिसत असेल तुम्हाला. हे बघा, जाऊ दे आता काय. पण खूप केस म्हणजे पहिला अजिबात नाही राहिले, गेले, खूप गेले. काय बोलायचंय तुला आकांक्षा? पहिले आम्ही खूप काळजी घ्यायचो केसांची, आहे ना. ह्या साईडला ये. पहिले खूप काळजी घ्यायचो आम्ही केसांची. मला बरं नाही. आणि मला काल किती बरं नव्हतं सांग. ही खूप तापली होती काल. झालं मला थंडी, म्हणजे मी ऑफिसवरून आले आणि थंडी एकदम, आणि खूप म्हणजे जास्त टेम्परेचर झालं बॉडीचं. 1 मिनिट पकडतेस का? हे पकडते तेल ते मी इकडे लक्ष दे, कारण जास्त पण ताप आला. काल रात्री मला ऑफिसवरून आले, खूप जोरात पाऊस यायला लागला आणि एकदम थंडी वाजून आली. मी आकांक्षाने लगेच हांतरून टाकलं. किती वाजता ग? 7:30 पावणे 8ला हांतरून टाकलं. आणि जवळजवळ आठवडा झाला म्हणजे मी आजारी आहे. मागच्या शनिवार रविवार तिकडं होते घरी, तेव्हा पण दवाखान्यात नेलतं.
आणि खूप म्हणजे खूप डेंजर रिॲक्शन वगैरे झाली होती अंगावर. खूप डेंजर शनिवार रविवार गेला मागचा. म्हणून मी सोमवारी पण सुट्टी घेतली होती. सोमवारी पण आम्ही जेजुरीलाच होतो, तर ब्लॉग वगैरे काही घेतले नाही आम्ही. आठवडाभर मंगळवारपासून ओके होते जरा मी, पण विकनेस होता. पण काल अचानक बापरे खूप थंडी वाजून आली. खूप डेंजर जबरदस्त ताप आलता विचारा आकांक्षाला. मग गोळ्या घेतल्या, जेवले पटकन, नुसता भात खाल्ला. आकांक्षाने रात्री दूध वगैरे दिलं आणि झोपले. असला घाम वगैरे आला. आज विकनेस आहे फक्त मला आणि थोडीशी अशी सर्दी वगैरे आहे, पण होईल बरं. लास्ट म्हणजे जुलैमध्ये काय ना काहीतरी होतच. मागच्या वर्षी पण झालतं, त्याच्या मागच्या वर्षी पण झालतं आहे ना ग. तरीच म्हणलं खिडकी उघडी काय, मला थंडी असं काढ झाला. तर आता बघू, ते सांगायचं होतं तुम्हाला. आता बरं आहे, पण बघू आता. मध्येच थोडंसं थंडी वाजती, ते वातावरणामुळं पण असेल तसं. तर आता ओके. आता मी थोड्या वेळाने गोळ्या घेणार आहे, परत त्या कालचाच डोस. बघू आता काय होतंय. दूध बंद केलं ना, बंद केलं. आणि आकांक्षाला पण थोडंसं बरं नाहीये. आम्ही दोघी पण आजारी आहोत आणि आम्हाला मम्मी पप्पांची खूप आठवण येते, कारण आम्ही दोघी पण आजारी आहे. म्हणून असं कोण नाही येत म्हणजे काळजी घ्यायला. आम्ही एकमेकींची काळजी घेतोय, खूप काळजी घेतोय. त्याच्यामुळे तिला मी आता केसाला तेल लावते, जरा बरं वाटेल, डोकं बिकं राहील. आणि मला पण ती लावणार आहे, कारण माझं पण डोकं खूप दुखत होतं. म्हणून आता फक्त 5 दिवस, मग शनिवारी आम्ही जाणार आहे घरी. आणि मम्मी पप्पांना पण करमत नाही. ते मम्मी पण म्हणते की मी येऊ का तुम्हाला भेटायला, तिथं कोण नाहीये दोघींकडे बघायला. म्हणजे एकमेकी म्हणजे आजारी असल्यावर मम्मीला पण वाटतंच ना काहीतरी की बाबा पोरी आजारी आहेत, तर मम्मीला पण करमत नाहीये. पण पप्पांचं ऑपरेशनमुळं पप्पांना असं पावसात नको वाटतं आम्हाला पण, की हवेत वगैरे जाण्यासाठी. म्हणून आम्ही पण म्हणतो नको येऊ. आता मम्मी पप्पा येणार होते, पण जा ये उगाच प्रवास होईल. तर आम्हीच जाणार आहे शनिवार रविवार तिकडे. तर तिकडे आराम होईल पण, आणि मम्मी पप्पा जवळ असल्यावर पण जरा बरं वाटेल आम्हाला पण. आणि हे कट करा आकांक्षा प्लीज. आणि माझा आवाज पण तुम्हाला वाटत असेल आजारी असल्यासारखा, म्हणून जास्त ब्लॉग येत नव्हते आमचे, कारण आम्ही दोघी पण आजारी आहे, आकांक्षा पण आजारी आहे, त्याच्यामुळे. पण नो ऑप्शन, जॉबला जावं लागतंय आणि सगळं करावं लागतं. त्याच्यामुळे आज आम्ही स्वयंपाक पण नाही केला, कारण कपॅसिटी पण नव्हती तेवढी दोघींची पण, की उभं राहून पोळी वगैरे भाजी करता येईल. आम्ही असंच आपलं शॉर्टकट वगैरे. ठीक आहे चला, बास झाली आमची कथा, सांगितली तुम्हाला. आजारी होतो. आज आम्ही मस्तपैकी पिक्चर बघितला आणि काय ग चिल संडे घालवला. कोणता पिक्चर बघितला म्हणते? नाच गो घुमा पिक्चर बघितला आणि युट्यूबला घुमा पिक्चर बघितला आम्ही. मस्त पिक्चर आहे, आवडला आम्हाला. आणि युट्यूबला आहे, नक्की बघा जर कोणाला बघायचं असेल तर. आणि 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 चलो आता. आणि आता आम्ही तेल लावणार आहे आणि 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 झोपणार आहे आणि 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 गोळ्या घेणार आहे, मग झोपणार आहे. चला उद्यापासून रुटीन चालू होईल. पण शनिवारचा शुक्रवारचा वेट करते मी. आणि आकांक्षाला शुक्रवारी सुट्टी आहे, पण ती नाही जाणार, नागपंचमी आहे. सॉरी. हे आपल्याला नागपंचमीला तवा नाही ठेवायचा शुक्रवारी. हा, पण आता आपण इकडे काय पुरण घालून नाही शकत. आपण बाहेर जाऊ. चिरायचं पण नाहीये. चिरायचं नसतं, तवा नसतो ठेवायचा. बघू आता काहीतरी जुगाड करावं लागेल शुक्रवारी. मम्मीला विचारू. तुम्हाला स्टोरी सांगतो ना आम्ही नक्की. पण काय ना, आपण आता इकडे राहतोय म्हणल्यावर. हा बघू, पण थोडं मम्मीला विचारू पाळायचं का नाही, कसं काय तसं करू मग. आणि आम्ही आता पॉडकास्ट बघतोय, तेल लावतो मस्तपैकी आणि झोपून जातो. वायफळ पॉडकास्ट बघतोय वायफळ. तुम्ही पण थोडस जरा असं माइंड फ्रेश होतं आणि दुसऱ्यांचं ऐकून पण छान वाटतं. आणि पॉझिटिव्ह, सध्या पॉझिटिव्हच चालू आहे. चलो बाय बाय, भेटू मग उद्या. आता असेच बघू, आम्ही ट्राय करतोय ब्लॉग करायचे, पण आठवडाभर आम्ही आजारी होतो आणि अजून पण आजारी आहे. त्याच्यामुळे मागचेच सगळे ब्लॉग रिपीट येतात आहेत, कोणाला कन्फ्युजन नको. पण हे ब्लॉग सगळे मागचे आहेत, म्हणजे आधीचे शूट केलेले आहेत. तर आता बघू, एवढ्या आठवड्यात समजा आम्हाला जर जमलं तर आम्ही ट्राय करू ब्लॉग घ्यायचं. पण आजारी असल्यामुळे थोडं आमचे ब्लॉग येत नाहीये आणि आम्ही जरा इनॅक्टिव्ह आहे, म्हणजे कमी ऍक्टिव्ह. हा ब्लॉग बघताल तेव्हा आम्ही ठीक असू. तर बघू आता तेच
ते सांगायचं होतं तुम्हाला, आमच्या तब्येतीची अपडेट द्यायची होती. चला तेव्हा आम्ही ठीक आहे. आकांक्षा मला म्हणते तू 6 मिनिटं बोलली. मी म्हटलं माझ्या पप्पांना आवडतं मी बोललेले. पप्पा तुम्ही बघत असताल तर मिस यू. चलो खूप बोलले आता, तुम्हाला बोर नको व्हायला. चला आता आम्ही मस्तपैकी तेल लावतो आणि झोपून जातो. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, बाय बाय. आता वाजले आहेत दुपारचे 1:30 आणि आज आहे मंगळवार. तर तुम्ही विचार करत असताल की मी घरी कशी काय. तर मी आज सुट्टी घेतली आहे कारण आकांक्षाला पण बरं नाही आहे. म्हणजे आकांक्षाला बरं नाही आहे म्हणून सुट्टी घेतली. कारण तिला रात्री खूपच ताप वगैरे थंडी वाजून आली होती आणि तिला सकाळी बरं वाटत होतं, पण अचानक परत त्रास सुरू झाला म्हणून म्हटलं सुट्टीच घ्यावी म्हणून सुट्टी घेतली मी आता. तर आता आमचा नाश्ता वगैरे झाला दुपारीच आणि पोटभर झाल्यामुळं आत्ता मी चकोल्या करते, कारण जरा तोंडाला चव यावी म्हणून चकोल्या करते आत्ता मी. तिला आता गरम गरम देणार आणि परत गोळ्या घेऊन झोपवणार, म्हणजे मस्तपैकी तिची झोप होईल. आणि हे पण असं गरम गरम लसूण वगैरे टाकून करते तर तिला बरं वाटेल. तिला पण असं इच्छा नाही आहे भाजीपोळी खायची, असं करून घालता येईल खायला काहीतरी. तर मी आत्ता डोक्यात आलं माझ्या केसांचं काहीतरी वाटोळं झाले, जाऊ द्या. माझ्या आत्ता डोक्यात आलं की ब्लॉग घ्यावा. आकांक्षा तिकडे झोपली आहे, आम्ही दोघी पण झोपलो होतो. आता मी उठले, स्वयंपाक करून ठेवते, मग तिला जरा वेळाने जेवायला वाढते. तर हेच करते मी आता चकोल्या मस्तपैकी. या सगळ्यांनी चकोल्या खायला. बाय बाय. हॅलो, आम्ही आहोत आमच्या घरी आणि मी खूप 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 खुश आहे. आम्ही इकडे का आलोय त्याचं रिझन इकडे बसलंय. आणि इग्नोर करावं. हां ठीक आहे, चला इग्नोर करा प्लीज. कारण ते आजारी आहे. तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आम्ही दोघी पण आजारी होतो. मी व्यवस्थित झाले तर माझ्यानंतर कॉपी नको करायला का. लगेच ती पण झाली, आजारी पडली. आता ती पण बरी होत आली आहे, त्याच्यामुळे तिला मी इकडे सोडायला आलेली आहे 1 दिवसासाठी. आणि परवा मी परत येणार आहे. पप्पा पप्पा नको मला ते चव बदलती. मम्मीने एक बर्फी आणली ती मला पण नाही आवडली, पप्पांना पण नाही आवडली. आणि पप्पा कसं वाटतंय तुम्हाला? हवाय सुंदर आहे माझी. आम्हाला हवे सोडून आली. आम्हाला इथं राहून काळजी वाटत होती पोरींची. हो हो या पोरींची खूप काळजी वाटत होती. आता आल्या, आमच्या मनाला समाधान, त्यांच्या मनाला समाधान. आम्हाला बघून त्यांचं निम्म दुखणं पळाले. कोण म्हणलं? डॉक्टरांना बघून गेले. डॉक्टरांचं म्हणजे डॉक्टरांचं काहीच नाही का? 17 डॉक्टर आमचे. काय तिने रिक्षातच लगेच मला हे केलं होतं. 17 डॉक्टर आमचे इतके भारी आहेत, त्यांचा चेहरा जरी बघितलं पूर्वी एकदम ओके झाले एका गोळीत. काहीच ती बरी येताना कशी होते ना आता कसे बघा. डॉक्टरांना काहीच क्रेडिट नाही, काहीच. मम्मी म्हणती, मम्मी मग रिक्षातच बोलली की बाई पोरीचं निम्म दुखणं गेलं मला बघून. ते पण आहे, आई वडिलांसोबत आई 2 मिनिटं झाली. हो ते पण आहे, बरोबर आहे. मम्मी पप्पांना बघून आकांक्षा निम्मी रिकवर झाली आणि तिकडं मला बघून निम्मी रिकवर झाली. मी पण तिची खूप काळजी घेतली आणि आम्ही खूप खुश आहे, खूप खुश आहे. आणि गाईज आकांक्षाला आलेला आहे पार्सल. फर्स्ट टाइम PR पार्सल. आता ओपन करतो आम्ही आणि ह्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला दाखवलंच. फर्स्ट टाइम पार्सल आले मला, PR पार्सल. थँक्यू. काय ग ते? हे आहे क्लचर. वाव. हे आहे बो. आणि लवकरच आकांक्षाचं शूट पण येणार आहे क्लचर वेलवेट मध्ये. परत हे हे क्रंची छान आहे ना, क्वालिटी पण छान आहे बरं का. परत हे क्रंचीज आहेत. हे पण एक क्रंची आहे आणि हे ब्रेसलेट आहे. आणि एक तुम्हाला दाखवते, हे कानातले बटरफ्लायचे आणि हे सगळ्यात मस्त आहे, तुम्हाला दाखवते. वाव छान. आणि अजून एक तुला हे पण आहे, चिठ्ठी पण आहे बघ. कुठे? ओ म्हणजे चिठ्ठी म्हणजे हा हे दिलंय. आणि हे बघा गाईज. थँक्यू.
if you are happy with the purchase, do give a moment to share the snap and tag us on our page. तर हे इथं होता हे झाले. हे पार्सल आलेलं आहे ट्रेंडी ट्राईब बाय आशना. आणि तुम्ही पेजला मी सगळं डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचा व्हिडिओ आहे ना सेपरेट दाखवल मी डिटेलमध्ये. आता इकडे आहे तर दाखवल मी सेपरेट. आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला असेच कॉन्टॅक्ट नंबर पण टाकता येईल. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला जर असेच काय 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 छान आहेत हे खूप असे मागवायचे असतील तर तुम्ही त्या पेजवर जाऊन. आता काहीच नको दाखवू डिटेलमध्ये ना मी सगळं ओपन करून दाखवल. आता फक्त हे नॉर्मल असं PR पार्सल आलेलं आहे. तर तुम्ही हे सगळं डिटेलमध्ये आकांक्षा तुम्हाला थोड्या दिवसांनी ती रिकवर झाल्यावर दाखवेलच नक्की. आणि शूट पण येईल लवकरच. चलो बाय 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 बाय. आणि मम्मी बघा आमची. मम्मी आवडलं तुला? काय आवडलं मम्मी ह्याच्यातलं? बघते अजून नाही माझ्यासाठी येते हे मम्मीला. आता नाश्ता घातला पप्पांनी मला. आता जेवण पण घालतात मला चारतात. डॉक्टरांनी सांगितलंय तिला चारा का नाही. कारण हे हाताने खात नाही ना त्याचे हात दुखते. माझ्या हाताने ना काहीच काम होत नाहीये. आता मोबाईल पण मी असं टेकवून ठेवला हात. लाईट पण गेली. तर पप्पांना काय म्हणायचं? काय नाही सेवा चालली आकांक्षाची. आताच दवाखान्यात जाऊन आणले तिला. तर डॉक्टर म्हणले तर जरा बरं आहे पण थोडंसं हातपाय दुखणार, तोंडात सूज आलेली आणि बारीक बारीक पुरळ काल माझे ते तर नाही झालं मला. काय तिथं झालं का? काल माझी केलेली कारण की जॉईंट दुखतात माझे. आणि सगळं हिरडी वगैरे सगळं सुजले. तोंडात पण रिॲक्शन आली आहे. तर मला तर काहीच चावत नाही. फक्त म्हणून भात केलं मुगाची खिचडी. पप्पाच्या हातात मी पापड खाते. आता गोळ्या घेणार मी आणि झोपून जाणार. आणि हे ना पूर्ण रेड रिॲक्शन झाली माझी पूर्ण सुजल्याची. तर ना चेहरा बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला खूप लाल लाल झालाय. मध्ये बसवू नका. नाश्त्याला काहीतरी करा. बॅट आणा किंवा लिक्विड लावा दिवसभर. आपण एवढे पैसे घालत होते 60 रुपयाचे गुड नाईट काय होणार आहे. दिवसभर लावून ठेवायचं. आणि जिथं डास आहे तिथं बॅट आणायची किंवा मच्छर कॉयला लावायची. एक डास चावला तर इतकं भोगायला लागते. आणि सगळीकडे डेंगू त्याची साथ चालू आहे. आणि तिकडे जर मी असते ना तर मला डायरेक्ट ऍडमिट केलं असतं का. पण इकडे कसं आपले डॉक्टर आहेत त्यामुळं गोळ्यानेच मला बरं करणार आहेत ते. मला काही सलाईन बिलाईन लावायचं नाही बाबा. मला एक तर भीती वाटते. कालच ब्लड काढले तर मम्मीने कसं बसं मला हँडल केलं. मी मम्मीला एवढी जोरात मिठी मारून बसले होते ना कारण की पहिल्यापासून मला सुईची भीती वाटते का नाही. चला आता मी जेवते पहिले. आणि मला एडिट पण करायचे. बघू आता संध्याकाळी एडिट करायला लावू. जास्त वेळ मोबाईल पण नाही घेऊ शकत मी जास्त वेळ. गोळ्या घेतल्या ना बरं वाटेल मग एडिट करते व्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. मुळामध्ये दीदीचे कामार आहे. तिने एवढा आजारी असताना तिने माझ्यासाठी सुट्टी काढली. सुट्टी घेतली तिने. आणि तिला म्हणलं कसं पण आहे. तिला नाईसची गोळी दिली आणि त्या थोडंसं ताप होतं लागलं. तिने डायरेक्ट पिंपरीतून रिक्षा केली पिंपरीपर्यंत. आणि बोललं मग डायरेक्ट फलटण गाडी जेजुरीमध्ये तिने उतरवलं. तसं डॉक्टरकडे आम्ही नेलं. मम्मीने रिक्षा घेऊन आली होत्या मला कारण की चालवतच नाही ना मला. आत्ता पण आम्ही डॉक्टरकडे रिक्षा करूनच गेलतो. आणि आता दीदी गेली कामावर सकाळीच. दीदी आधीच गेली. तिला पण सुट्टी कारण तिला सुट्टी नव्हती. आणि ती आता परवा येईल परत. तेव्हा आता हा लोक कधी जातो काय माहिती. मी आता सोमवारी जाणार आहे. आता रविवारी अजून आहे आता मी 3 दिवस. आता सुट्टी ना. नागपंचमी शनिवार रविवार. गाईज चिकनगुनिया झाला मला. तुम्हाला काय बोलायचं? त्या कुठं पुण्यामध्ये तिला डास चावला. डास चावल्यामुळं डास चावला की 7 दिवसांनी कळतं की आपल्याला चिकनगुनिया झाला काय. आधी पोट दुखतं, डिसेंट्री होती, नंतर हातपायाला असे सांधे दुखतात आणि नंतर ताप येतो.
पण ह्याच्यावर काय औषध अजून नाही. मग कुठं थोडंसं शेकणं, कुठं वाफ घेणं आणि ताप आला की तापाची गोळी घ्यायची आणि अंगदुखी असली अंग वेदनाशामक गोळी घ्यायची. हाच पर्याय, बाकी काही नाही त्याला. आणि तर मला आहे ना काय होतं माहिती का, माझं आहे मनगट, जॉईंट, गुडघे आणि घोट्यात बसले जॉईंट एवढे प्रचंड दुखतात ना, म्हणजे मला कधी उठता बसता पण येत नाही. काय थोडंसं बरं वाटतंय, चालता येत नाही तर मला नाही. ना सकाळी ना काहीच म्हणजे चालता येत नव्हतं मला, पण आता जरा चालते तरी मिनिट. आणि तोंड सुजलेलं आहे, आता हे केस इग्नोर करा. आणि तोंड सुजले, नाक एवढं दुखतंय ना, हात पण लावून देत नाही असं. तर हे डोळे ह्याच्यात शेजारी खाली आहे ना असं, एवढं पण हात लावून देत नाही, एवढे डोळे पण दुखतात आहेत. आणि चेहऱ्यावर सगळे पिंपल आले तिथं. आणि मला टेन्शन आले, मला फोड आलं ना चेहऱ्यावर तर मला काहीच म्हणजे टेन्शन येतं खूप. आणि उलटीसारखं होतं, पोटात दुखतं, ताप येतो, डोकं दुखतं, हे सगळं हे काय म्हणतं मला होतंय. तर तुम्ही पण काळजी घ्या. माझ्या पायाला पर गाठ आली, माझ्या काय म्हणतात त्याला, पोटऱ्याला गाठ आली पार. तर काळजी घ्या, डासात बसू नका अजिबात. आणि जिथं पाणी असेल ना कुंड्यामध्ये किंवा घाणीमध्ये व डबके, तिथं शक्यतो रॉकेल मारा, नाही तिथं माती बिती टाकून ते पाणी बुजवून टाका. कारण हा डास चावला तर 7 दिवसांनी कळतं आपल्याला काय कुठला डास चावला नाही. त्यामुळे डासापासून सावध राहा. संध्याकाळी 6-7च्या दरम्यान पडदा लावून बसा, की जेणेकरून डास आला नाही पाहिजे, कारण संध्याकाळी डास येतात. आणि आम्ही आलो बसनी इकडं, तर गाडी तिकडेच आहे. तर असं पण करता नसतं आलं मला, म्हणून मी गाडीनं आणली. तर इकडं गाडीनं आणली, त्यामुळं हॉस्पिटलमध्ये जायला आम्ही कसं जातो माहिती का, रिक्षाने जातोय. रिक्षावाले काकांना बोलवतो, ते नेतात, तिथे थांबतात जरा वेळ, मग त्याच रिक्षाने परत रिटर्न येते. पण चालताच येत नाही तर काय करणार, मग डॉक्टरकडे कसं जाणार. मग पप्पाने रिक्षाने येतात मला, पप्पा रिक्षाने. आणि पप्पा आता माझं तवा तापायला ठेवलंय, तर पप्पा आता माझं असं हात पाय सगळं शेकून देतात. कारण की माझ्या हाताने असं जास्त काय होत नाही ना काम, असं दाबलं ना तरी दुखतंय. डासामुळे किती एका डासाने सगळं आयुष्यच बरबाद केलं माझं. डेंजर असे पुण्यामध्ये जिंका हे तर इतकी बेकार परिस्थिती चालू आहे. आणि बरं मी ऍडमिट नाहीये, आमचे डॉक्टर आहे, त्यांनी मला ब्लड टेस्ट पण केली. तर खूप डेंजर, मला लई भीती वाटते. गळत एवढीशीच राहिलेत बघा. मम्मी माझी वेणी घालून देते, मला वेणी पण घालते नाहीत. आणि झोपून असते मी, त्यामुळे नाही का काय म्हणतात, तब्येत पण माझी खराब झाली. काहीच बघू शकता तुम्ही कसं दिसते मी, अशी चांगली दिसते का माझी तब्येत असलेली. तब्येत कमी झाली का, बघा ना मी केवढीशी दिसते तिथं. आता मी वाफ घेतलीये म्हणून टॉवेल ठेवलाय. आता ना तू बोल नाही करत, पप्पा शेकतात ते पाय माझे. वर्ल्ड बेस्ट डॅडी सगळं करतात माझ्यासाठी. आणि सुचलाय बघा पाय गाईज माझा, त्यामुळे इग्नोर. मला काही दाखवायचं नाहीये, पण कुणाला जर झालंच तर नाही का काय असतं हे, काळजी घ्या, भासलं काळजी घ्या. आणि मी तर म्हणाल ऍडमिट पेक्षा चांगल्या डॉक्टर कडून हे घ्या, काय म्हणते सल्ला घ्या. आणि मेडिसिननेच बरं व्हा. कुणी सांगितलं इथं एवढे मनगट दुखतात आणि त्यात सुई परत टाकणार म्हणजे काय. मग बघा रक्त कुठून चेक करणार. जर तुम्हाला जास्त आजकाल काय लोक ऍडमिट लगे डॉक्टर ऍडमिट करतात. मला नाही केलं. आमचे डॉक्टर चांगले आहेत, डॉक्टर सतराळकर जेजुरीतले, 1 नंबर डॉक्टर. 45 वर्षच त्यांची सर्व्हिस झालेली. आणि त्यांना बघितलं तरी निम्म दुखणं पळतं. एवढे भारी डॉक्टर आहेत. 2 दिवसात कव्हर होईल, काय काळजी करू नका. तर चलो आता 6 मिनिटं झाले आम्ही बोलते. आता आम्ही शेकतो आणि मी झोपणार. गोळ्या घेतलेल्या आहेत आणि झोपून जाणार. मग मी